हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला। भाजप पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर रवींद्र धंगेकरांवरती कारवाई होण्याची शक्यता। युती धर्म किंवा आघाडी धर्म पाळण्या अगोदर सर्वात आधी पुणेकर धर्म पाळा, धंगेकरांचं ट्विट। दिवाळी पाडव्याच्या दिवशी उद्धव ठाकरेंची शिवतीर्थ निवासस्थानी भेट। राज ठाकरेंच्या आई मधुवंती ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। मनसेच्या दीपोत्सवावरती महाराष्ट्र पर्यटन विभागाची जाहिरात। राज ठाकरेंचा नामोल्लेख टाळल्यामुळे मनसेचा आक्षेप। जैन मुनी निलेशचंद्र विजय यांचा 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात उपोषण। कबूतरखाना बंदी विरोधात करणार उपोषण। आणि ॲडलेडमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज दुसरा एकदिवसीय सामना। मालिका विजयासाठी भारताला विजय मिळवणं महत्त्वाचं। रोहित आणि विराटच्या बॅटिंगवरती सर्वांच्या नजरा। नमस्कार, सुप्रभात। मी अमित गद्रे, तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत। पहिल्या एका मोठ्या बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करूया। आज पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ या ठिकाणी गेले होते आणि गेल्या काही महिन्यांनंतर दोन्ही ठाकरे बंधूंची 9वी भेट आहे। उद्धव ठाकरे हे चौथ्यांदा शिवतीर्थावरती पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांच्या आई मधुवंती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावरती गेले होते। तब्बल 1.5 तास उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती होते आणि दोन भावांमधील भेटीमुळे पुन्हा एकदा युतीच्या चर्चांना उधाण आलंय। काल उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती पुन्हा एकदा दाखल झालेले होते। राज ठाकरेंच्या मातोश्रींचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी आलेले होते। जवळपास 1.5 तास उद्धव ठाकरे या ठिकाणी होते, त्यामुळे युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। तब्बल 1.5 तास उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती होते। दोन्ही भावांमध्ये चर्चा झाली। तसंच राज ठाकरे यांच्या आईंचा वाढदिवस असल्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले होते। आता बातमी आहे मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सवावरून सुरू झालेल्या राजकारणाची। राज ठाकरेंच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या शिवाजी पार्कमधील दीपोत्सव पाहण्यासाठी मुंबईकरांची पावलं या ठिकाणाकडे वळू लागली आहेत आणि दीपोत्सवामुळे अनेकांना भुरळ घातलेली असतानाच राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने परस्पर मनसेच्या या दीपोत्सवाचं श्रेय लाटण्याचा प्रकार केलेला आहे। पर्यटन खात्याच्या ट्विटर हँडलवरती एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे। दिवाळीची जादू पाहायला चला। तुम्ही जर अजूनही छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा दीपोत्सव पाहिला नसेल तर मुंबईचा सर्वात शानदार प्रकाशमय क्षणाला तुम्ही मुकत आहात, असं या पोस्टमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। मनसेच्या या दीपोत्सवाचं पर्यटन विभागाकडून परस्पर श्रेय घेतलं जात असल्यामुळे मनसेनं टोले हाणलेत। आजीच्या जीवावर बायची उधार का? हो, भेट द्या। आम्ही कुठे नाही म्हटलंय, भेट द्यायला इथे हजारो लाखो लोक तुमच्या माध्यमातून येत असतात आणि हा संपूर्णतः महाराष्ट्राचा कार्यक्रम राहिलेला नाहीये। देशभरात हिंदी चॅनल सुद्धा याला दाखवत असतात। आमचं म्हणणं इतकंच आहे, मनाचा थोडा मोठेपणा दाखवला असताच आणि जो माणूस खरोखर गेली 13 वर्ष करतो आहे, लक्षात त्यांचं नाव घेतलं असतं, त्यांना काय भूक पडली असती का, कोणाला का त्रास झाला असता? ह्याच्याशी महाराष्ट्र टुरिझमचा काय संबंध आहे? एक दिवा तरी त्यांनी लावलाय का? स्वतःची एमटीडीसी सांभाळता येत नाहीये, त्यांची रेस्टॉरंट आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी जाऊन बघा। पण जर एखादी व्यक्ती जर करत असेल तर त्याची तुम्ही स्वतःच्या नावाने ही एक प्रकारची जाहिरातबाजी आहे का नाही आहे? थोडंसं नानू म्हणतात ना, छोटं तरी श्रेय आम्हाला त्यांनी द्यायला हवं होतं, जे त्यांनी दिले नाही। ह्या आता जो काही आम्हाला दीपोत्सवाला हाईप जो मिळतोय त्याला गेले 13 वर्षाचं आमची तपश्चर्या आहे। 13 वर्षात आम्ही कुठेही बॅनरबाजी न करता प्रसिद्धी आम्हाला मिळाली नाही आहे। आम्ही बॅनरबाजी करून प्रसिद्धी नाही मिळवली, तर ती माउथ कॅम्पेननी ही आत्तापर्यंतची झालेली प्रसिद्धी आहे। सो मला वाटतं की हे सरकारात बसलेली जी लोक आहेत ह्यांना ती सवय आहे, दुसऱ्यांचे कार्यकर्ते पण आमचेच, दुसऱ्यांचे पक्ष फोडून ते पक्षही आमचेच, आता दुसऱ्यांचे कार्यक्रम सुद्धा आमचेच, अशी ही सरकारला ह्या सध्याच्या सरकारची परिस्थिती आहे।
पुढची महत्त्वाची बातमी बघूया. पुण्यातील शिंदेंचे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांवरती पक्षांतर्गत कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे. महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवला जाणार असल्याचं बोललं जात आहे. तर काही दिवसांपासून धंगेकरांनी आपल्या मित्रपक्षातील नेत्यांविरोधात मोर्चा उघडल्याचं पाहायला मिळालं होतं. कुख्यात गुंड निलेश गायवळच्या पासपोर्टवरून त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांना निशाणा बनवलं होतं. तर मुरलीधर मोहोळ यांनी बिल्डरला हाताशी धरून जैन बोर्डेंची जमीन हडपल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला होता. त्यानंतर धंगेकरांनी हा विषय लावून धरलेला होता. यानंतर आज पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांची तक्रार केली. यानंतर त्यांच्यावरती कारवाई होण्याची आता शक्यता वर्तवली जाते. युती धर्म किंवा आघाडी धर्म पाळण्याआधी सर्वात आधी पुणेकर धर्म पाळा असं ट्विट सुद्धा धंगेकरांनी केलंय. भारतीय जनता पार्टीतले काही लोक बेछूट माझ्यावर पूर्वीपासून आरोप करतात. मी त्यांना उत्तर बी देत नाही. पण ज्या गोष्टी मी बोलल्या त्या बोललो आणि मी शिंदे साहेबांनी मला बोलवलं तर मी शिंदे साहेबांशी चर्चा करेन. पण जर प्रत्येक वेळेला त्यांनी युती धर्माने ह्या सगळ्या गोष्टी जर आड येत असतील तर मी शिंदे साहेबांशी एकदा बोलेल. बुलेटिनमध्ये आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. उद्धव ठाकरे दीपोत्सवानंतर पुन्हा राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थ या ठिकाणी दाखल झाले होते. राज ठाकरेंच्या आई मधुवंती ठाकरेंचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती आले होते. पुण्यातील शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांवरती पक्षांतर्गत कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे. महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवला जाणार असल्याचं बोललं जात आहे. तर काही दिवसांपासून धंगेकरांनी आपल्या मित्रपक्षातील नेत्यांविरोधात मोर्चा उघडल्याचं पाहायला मिळत आहे. युती धर्म किंवा आघाडी धर्म पाळण्याआधी सर्वात आधी पुणेकर धर्म पाळा, नाहीतर येणाऱ्या पिढ्या विचारतील ते लुटत होते तेव्हा तुम्ही काय करत होतात असं ट्विट धंगेकरांनी केलंय. चिपळूणमधील मिरजोळी, गावळकोट, कोंढे या भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. भात कापणीच्या वेळेला झालेल्या परतीच्या पावसामुळे बळीराजा संकटात सापडला. पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाची दमदार हजेरी लावली आहे. पालघर, बोईसर, कसा या परिसरामध्ये दमदार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे भात उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरात दिवाळीच्या मुहूर्तावरती मुसळधार पावसानं हजेरी लावली. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेलं भाताचं पीक पाण्यामध्ये बुडाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवरती पाणी फिरलंय. लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नाम फाउंडेशनतर्फे हरभरा आणि ज्वारीच्या बियाणांचं वाटप केलं जात आहे. लातूर जिल्ह्यामध्ये तब्बल 2000 बॅग हरभरा आणि ज्वारीचं बियाणं वाटप सुरू आहे. भिवंडीत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. शहरातील कासाराळी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे संध्याकाळी रस्त्यावरती रांगोळ्या काढत दिव्यांची आरास करून सर्वजण नववर्षाचं स्वागत करतात. मात्र यावर्षी रांगोळ्या काढून सजावट पूर्ण होताच पावसानं हजेरी लावली आणि रांगोळ्या वाहून गेल्या. आकर्षक आकाशकंदील, रांगोळी आणि रोषणाईचा झगमगाट अशा वातावरणामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. सणाच्या आनंदावरती विरजण पडलं आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांची अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली. शहापूरमध्ये पावसानं हजेरी लावली. शेणवे, वेहलोली या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आणि अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. गेल्या वर्षभरात तब्बल 12,431 पुरुष लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालंय. या संदर्भात आतापर्यंत ढोबळ दावे केले जात होते. आता मात्र सरकारी आकडेवारीमधून नेमकी माहिती समोर आलेली आहे. या 12,431 पुरुषांना यादीतून हटवण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच एकूण 77,980 अपात्र महिला लाभार्थ्यांना सुद्धा यादीतून हटवण्यात आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या पुरुष आणि महिला लाभार्थ्यांनी गैरव्यवहार करत वर्षभर योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीला पुरुष लाभार्थ्यांसाठी 24 कोटी तर अपात्र महिला लाभार्थ्यांमुळे 140 कोटींचा भुर्दंड बसलाय. काय बघायचं, सर सकट तेव्हा तुमच्या अधिकारी काय झोपा काढत होते. तुमच्या अधिकाऱ्यांना माहिती नाही. ज्यांनी कोणी ही योजना IAS ऑफिसरपासून सगळ्यांनी अगदी मंत्री महोदयांनी राबवली तेव्हा हे लक्षात नाही आलं. बाईच्या ठिकाणी बुवाचं नाव आहे, बुवाची नावं किरण नसतील, बुवाची नावं काय वेगवेगळे असतात ना, म्हणजे दोन्ही मिनिंगला ते अतिशय कमी असतील.
12,000च्या वर जर भावानी पैसे घेतले तर त्यांचा नाईलाज होता. आता तर म्हणतात आमचा लाडका भाऊ पण आणू, म्हणजे कुठल्याही परिस्थितीत सगळं आम्ही खाऊ, तुम्हाला एवढूचं देऊ, पण खुर्चीत मात्र आम्हीच बसू. आता मग काय झोपले होते काय? सत्तेमध्ये मस्तीमध्ये धुंदीमध्ये होते त्यावेळेस सगळ्यांना लाडकी बहीण त्यावेळेस वाटत होतं. सरसकट देताना त्यावेळेस निकष का नाही लावले? निवडणुकीच्या तोंडावर खात्यात पैसे करायची एवढी घाई का होती? आणि त्यावेळेस जर काही बायकोचा खाता नसेल तर नवऱ्याच्या खात्यात पैसे गेले असतील तर वाईट काय आहे त्यामध्ये? नाही, नवऱ्याने फायदा घेतला कसं म्हणता येईल? नवरा काय साडी घेऊन घालून ते अर्ज भरायला गेला होता काय यांच्यासारखा सोंगण? त्यामुळे याच्यामध्ये हे सगळं जे काही काढून यांच्या खिशात पैसे नाहीत त्यामुळे पळवाटा काढून काहीतरी त्या योजनेला बदनाम करून हळूहळू हे जिल्हा परिषद संपली की गुंडाळायचं आणि निवडणुका संपवायच्या, आपल्या लाडकी बहीण योजना संपवायची, असं त्यामागचं षडयंत्र आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेसंदर्भातच एक मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रिया शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजत आहे. विधानसभा निवडणुकीआधी सुरू झालेल्या या योजनेचा सुरुवातीला लाखो महिलांना लाभ मिळाला, मात्र निवडणुकीनंतर सुरू झालेल्या छाननी प्रक्रियेत अनेक महिलांना वगळण्यात आलेलं आहे. यानंतर सक्तीच्या केवायसी प्रक्रियेमुळे हजारो महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आणि या सक्तीविरोधात राज्यभरात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता वाढती नाराजी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. आता घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. खिचडी चोर असल्यामुळे सर्वच जण चोर वाटतात असा टोला लगावलाय मंत्री नितेश राणे यांनी राऊतांना लगावलेला आहे. आमदारांना 5 कोटींचा निधी दिल्याबाबत राऊत यांनी केलेल्या आरोपांवरती राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राखीव झाल्यामुळे शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय. शरद पवारांचे अकोले या ठिकाणचे खंदे समर्थक अमित भांगरेंनी या पार्श्वभूमीवरती मंत्री विखेंची भेट घेतली आणि यामुळे भांगरे भाजपामध्ये जाण्याच्या चर्चांना सुरुवात झाली. माधुरी हत्ती संदर्भात हाय पॉवर कमिटीची सुनावणी पार पडली. माधुरीसाठी जे केअर सेंटर नांदणी मठाच्या जागेमध्ये होणार आहे यासाठी लागणाऱ्या सर्व विभागाचे परवाने पुढच्या 20 दिवसांमध्ये घेऊन कमिटीसमोर ठेवावेत असे निर्देश कमिटीने दिले. केंद्र सरकारने दुचाकी आणि 4 चाकी संवर्गातील कमी क्षमतेच्या वाहनांवरील जीएसटी कमी केल्याचा सकारात्मक परिणाम होऊन यंदाच्या सणासुदीत देशात रोज 1 लाखावरती सगळ्याच संवर्गातील वाहनांची विक्री नोंदवली जाते. ऑक्टोबर 2025 महिन्यातील 22 दिवसात देशामध्ये 23,54,225 वाहनांची विक्री नोंदवली आहे. सोनं आणि चांदीचे दर उच्चांकावरती पोहोचल्यानंतर आता घसरण सुरू झालेली आहे. या घसरणीमध्ये आणखीन वाढ होऊ शकते. जागतिक बाजारात मंगळवारी एकाच दिवसात सोने आणि चांदीच्या दरामध्ये रेकॉर्ड ब्रेक घसरण झालेली आहे. यानंतर तज्ज्ञांकडून भारतीय बाजारात सोनं आणि चांदीच्या दरामध्ये आणखीन घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या पाळधी गावामध्ये स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि या कार्यक्रमात त्यांच्या बालपणीच्या मित्रांसह गावातील शेतकरी आणि नागरिकांना दिवाळी फराळासाठी निमंत्रित करण्यात आलेलं होतं. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मित्रांसोबत दिवाळीच्या फराळाचा आनंद घेतलाय. दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या कुणकेश्वर या ठिकाणी दिवाळी पाडव्यानिमित्ताने मंदिर कमिटीच्या माध्यमातून दीपोत्सव साजरा करण्यात आलाय. तब्बल 21,000 तेजोमय दिव्यांनी कुणकेश्वर मंदिर परिसर उजळून निघालाय.